अरे किशोर कधी आला? आज आलो दुपारी. कसं चाललंय मग? सगळं ओके ना एकदम? हा सगळं मस्त चाललंय एकदम. भारी भारी. अरे तुम्हाला एक खुशखबर द्यायची. काय खुशखबर म्हणजे काय? लग्न बिग्न करतोय काय? हो हो काय? हो हो लग्न ठरलंय माझं. कस काय? कस काय म्हणजे? अरे म्हणजे एवढं अचानक कसं काय ठरलं हे विचारायचं त्याला. हा हा ते जाऊ दे, पण एक अडचण आहे रे. म्हणजे काय पैशाची वगैरे काय अडचण आहे का? नाही रे, पैसा नाही काय. मग काय अडचण आहे? अरे लग्न तर ठरलं, पण लग्नानंतर ना बायकोसोबत कसं राहायचं हे माहित नाही ना. ही तर मोठी अडचण आहे. म्हणजे काय भीती वगैरे वाटते का तुला? हा आपण ती व्हिडिओ नाही का बघत, लग्नानंतर नवऱ्याची कशी अवस्था होती ते. हा त्यामुळेच आहे ना मी अजून लग्न नाही केलं. काय पण काय सांगतोय रे त्याला? असं काय नसतं. तुला माहितीये का कसं असतं ते? आपल्याला तर काय ह्यातलं एवढं माहित नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे ना आपल्या आखल्याला आहे बघ. हा आखल्याला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव. कधी आला भावा तू? दुपारी आलो दुपारी. हा तुझ्या सगळ्या प्रश्नांवर मात आहे ना ह्यो कार्यकर्ता करू शकतो बघा. काय झालं? काय नाही रे, भावाचं लग्न ठरलंय. काय नाही रे, ह्याची थोडीशी अडचण होती. अरे काय अडचण काय? त्याला आहे ना लग्नानंतर ना कसं राहायचं कसं नाही हे म्हणजे बायको बरोबर ह्याची जरा अडचण येत होती. ह्या प्रश्नांची उत्तर म्हणलं अखिल आहे ना एक नंबर देऊ शकतो. अरे म्हणजे मला ह्या गोष्टी सांग की लग्नानंतर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही करायच्या हे सांग. पहिली गोष्ट तुम्हाला तिघांना सांगतो की बायकोला ना कधी बी आपल्या धाकात ठेवायचं. हा आपण तिच्याकडे बघितलं का नाही तरी तिने डोळे ना वर केले नाही पाहिजे. तुम्ही बी लक्षात ठेवा. रोज सकाळी ना दात घासण्याच्या ब्रश पासून हातरून आहे ना हातरून घालण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातात आल्या पाहिजे. हे लक्षात ठेवतो. हा बायकोने ना आपली सेवा केली पाहिजे एवढी गोष्ट लक्षात ठेवतो. म्हणजे बायकोचं आपण काय ऐकायचं नाही, त्याला नुसते ऑर्डर सोडायच्या. घरात आपलं एवढं दरारा पाहिजे ना की डोक्यावरचा जी पदर आहे का नाही त्यांचा ते बी खाली नाही आला पाहिजे. आणि तिने जर गाऊन घातला असेल तर मग ओढणी घेऊन पदर घ्यायला लावायचं तिला. घरातल्या कामाला तर आहे ना कधीच अजिबात मदत करायची ना, कधीच हात लावायचा ना, ही गोष्ट तू लक्षात ठेव. हा मी सांगतोय ना का तुला जास्त अनुभव आहे. हो हो सांग सांग. हा तू आहे ना घरातल्या एका पण कामाला हात लावायचा नाही. जर तू एखाद्या कामाला हात लावला की तुला ते आयुष्यभर काम करायला लागणार. हे लक्षात ठेव. हा हा डायरेक्ट ऑर्डर द्यायची की मी बाहेर चाललोय म्हणून तू तुझं जीवन घे. हायला एवढं सोपं असतं हे सगळं. हा मग काय तर. हा पण ते बायका नवऱ्यांना मारतात त्याचं कस काय? हा कोण म्हणलं तुला? कळलं मला असंच. आज सरळ सरळ खोटायला काही बायकांना काही येड लागलंय वय नवऱ्यांना रोज रोज मारायला. घरात राहायचंय की नाही त्यांना नवऱ्याला मारल्यावर. हा तेवढं आहे का? ह्याला आखले तू एवढं सांगतोय, तू तर घरात कसा असशील रे? भावांनो आपल्या शब्दाचा एवढा दरार आहे ना घरी. बायको काय कोणच आपले शब्द पुढे जात नाही. आपल्याला पण तुझ्यासारखंच बनायचंय बाबा. मानला यार तुला. आपल्याला पण आहे ना ह्याच्यासारखंच व्हायचं, ही गोष्ट लक्षात ठेव. हा वहिनींचा फोन आहे का? आता जरी मी कट केला का नाही फोन परत बायको मला फोनच करत नसते. एवढा दरार आहे आपला. नाही नाही फोन कट करू नको, उचल आणि स्पीकरवर टाक. आम्हाला पण ऐकायचं वहिनी काय म्हणतात ते. उचलू काय? आणि असून दे की कट करतो की परत 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 उचलतो की. असून दे. नको नको उचल आणि स्पीकरवर टाक. हा 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 उचलतो उचलतो. झाली का नाही कामावनं सुट्टी? होय दिसतोय का नाही घराचा रस्ता? हा लवकर घराकडे निघा नाही तर बघावं लागल घरी आल्यावर.